आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदनजिरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न। हर्ष उल्हास आणि आनंदात सण साजरे करा, पण कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा। पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचा संदेश। शांतता कमिटीच्या सदस्यांनी बैठकीत वाचला समस्यांचा पाढा। जालना शहरातील चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 28 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता शांतता कमिटीची बैठक पार पडली। बैठकीस परिसरातील विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळात होळी, रामनवमी आणि रमजान ईद हे महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी उपस्थितांना संबोधित करत सर्व समाज बांधवांनी आपापले सण हर्षोल्लासात आणि शांततेत साजरे करावेत असे आवाहन केले। सणोत्सव साजरे करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची प्रत्येकाने जबाबदारीने काळजी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले। पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क आणि तत्पर असून कोणत्याही प्रकारचे जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये अशी सूचना त्यांनी केली। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शांतता भंग होण्याची शक्यता दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी नमूद केले। सदरील बैठकीदरम्यान शांतता कमिटीच्या सदस्यांनीही परिसरातील काही महत्त्वाचे प्रश्न पोलीस प्रशासनासमोर मांडले। चंदनजिरा परिसरातील मौलाना आझाद चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक आणि माता रमाई चौक परिसरामध्ये सायंकाळच्या वेळेस ऑटो रिक्षा व हातगाड्यांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली। यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली। तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असून काही टवाळखोर तरुण शाळांच्या परिसरामध्ये दुचाकीवर घिरट्या घालत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी विनंतीही करण्यात आली। पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सदस्यांना आश्वस्त करत सांगितले की या सर्व बाबींवर पोलिसांची करडी नजर असून नागरिकांच्या मागण्यानुसार योग्य ती पावले उचलली जातील। बैठकीस विविध क्षेत्रातील सुज्ञ नागरिकांची उपस्थिती होती। आगामी सणोत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पाडावेत यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे। येणाऱ्या काळात होळी, धुळीवंदन आणि रामनवमी तसेच रमजान ईद हे तीनही महत्त्वाचे सण येत आहेत आणि सदरचे सण उत्सव हे शांतता आणि समन्वयाने साजरे करावेत। थोड्याफार एखाद्या समुदायाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून काही अफवा पसरू नये आणि पसरल्या तर त्याच्यावर संशोधन करून कोणत्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व समाजाने समुदायाने सण उत्सव शांततेत साजरे करावेत आणि एकमेकाच्या सण उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। आणि एक चांगलं उदाहरण म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं एक उत्तम उदाहरण जालनावासियांनी दाखवून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या सूचना मी त्यांना सर्वांना दिल्या आहेत।